रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत महाराष्ट्र केसरी वाटार स्टेशनच्या मैदानामध्ये. मित्रांनो, या मैदानामध्ये एका नंदीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं, तो म्हणजे आरबवाडीकरांचा रुद्रा शेठ. मित्रांनो, सलग 3 वर्ष झालं हा नंदी फायनलचा मानकरी ठरलेला आहे. आता आपल्या समवेत रुद्रा शेठचे मालक आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. आपला परिचय द्या, नाव सांगा प्रेक्षकांना. माझं नाव बाबुराव सकुंडे आरबवाडी. बर, काय सांगाल दादा, कसा आनंद आहे? सलग 3 वर्ष झालं तुम्ही या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये गुलालाची मानकरी ठरताय. ह्या मैदानाची वर्षभर आम्ही वाट बघत असतो बर, आणि कधी मैदान येते आणि ह्या मैदानासाठी आम्ही आतोनात प्रयत्न करून चांगला पायरा बघून फायनलसाठी प्रयत्न करत असतो. सलग 3 वर्ष एकाच मैदानामध्ये फायनलचं मानकरी ठरणार हे बैलगाडी शर्यत क्षेत्रातल्या बैलगाडी मालकासाठी कसं असतं, म्हणजे काय अभिमान कसा असतो तो? शिव मोठा आनंदाचा क्षण आहे, न म्हणजे गगनात मावून असा आनंदाचा क्षण आहे. सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही फायनलचे मानकरी ठरला होता सगळ्यात पहिल्या मैदानामध्ये, त्यावेळेस रुद्रा शेठचा पायरा कोण होता दादा? रुद्रा शेठचा पायरा त्या ह्याचा सुंदर होता, दहीगावचा सुंदर, वरपचा सुंदर होता. त्यानंतर त्यावेळेस कितवा क्रमांक पटकावला होता? त्यावेळेला 1 नंबर पटकावला, 1 नंबर केला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा ज्यावेळेस तुम्ही फायनलचे मानकरी ठरला, दुसरं वर्ष ज्यावेळेस त्यावेळेस पायरा कोण होता? त्यांचाच नंद्या होता. आणि त्यावेळेस क्रमांक कुठला का पटकावला? तिसरा क्रमांक. आणि ह्या वर्षी सुद्धा म्हणजे 2026ला 24, 25 आणि 26 मध्ये आता आज पायरा कोण आहे? आज पायरा जीवन ड्रायव्हरचा सुंदर आहे. मित्रांनो, जीवन ड्रायव्हर निनामकर यांचा सुंदर आहे. अतिशय सुंदर पायरा केलाय रुद्रासाठी सुंदरचा. तर दादा, म्हणजे हा पायरा करायचा, ह्या मैदानासाठी पायरा करायचा म्हटल्यावर किती कसरत करावी लागते? लय कसरत करावी लागते. कडचा बैल ठाम लागतो, तरच गाडी तुमची कुठेतरी फायनलला पात्र होती. काय संघर्ष, काय सांगाल रुद्रा शेठच्या पाठीमागचा? संघर्ष भरपूर आहे, पण थोडी पायरीची अडचण येते. एवढा बैल पळून बी पायरीची अडचण येते. का पायरीची अडचण येते? एवढी चांगली नंदी तुमच्या दावणीला पळतायत दादा. 3-4 मैदान आम्हाला कडच आहे. कड चांगलं मैदान झालं. कड बऱ्याच जणांना नशिबात पण कडच लागते. बर, शिस्तीचा बादशाह T2 असं का केलंय नाव? पलीकडचा बैल आहे. पहिलीकडचा टिट्टू आहे ना, त्याने ह्याला शिकवलाय. T2 का? हा, टिट्टूने ह्याला शिकवलाय. बर. त्यामुळे तो शिस्तीचा बादशाह बर. आहे. आज बी थोडक्यात गाडी मिली त्याची. बर. त्याच्या वयाचा बैल आज बी एक बी अड्ड्यात नाही टिट्टूच्या. किती वय आता T2चं? हे जर नाही म्हणजे 11 वर्ष वय. 11 वर्ष आहे. हा. एक सांगायचं तर ह्या बैलासाठी आम्ही 4 गावातली म्हणजे शिवतर असेल, बनवडी, आराबवाडी आणि गोवे, या 4 गावातली पोरं सगळी ह्या बैलासाठी. बैलासाठी असतात. आम्ही अहोरात्र कष्ट करतो, बर. पायऱ्यासाठी असेल, सगळ्यासाठी. आज गटाला कोणी गाडी चालवली? गटाला बच्चन ड्रायव्हर पाडळे. बर. आणि आज सेमीला राहुल ड्रायव्हर मराठ्याचा. ज्यावेळेस 1 नंबर केला होता 2024 मध्ये ना, 24 मध्ये ड्रायव्हर कोण होता? गोटा ड्रायव्हर इब्रामपूर. आणि 25 मध्ये पकाना चंचळी. बघा मित्रांनो, ही माहिती का तर तुम्हाला माहिती असावी. त्यावेळेसचे तुम्हाला गट पण बघता येतील किंवा फायनल बघता येईल. आणि आजचा गट कुठला होता? किती गट क्रमांक मध्ये पळाला आणि तास कुठलं? तास 7 नंबर, 6 नंबर तास होतं आणि 36 मध्ये गट होता. आणि सेमी मला वाटतं 6 शिबी आणि तास 8 नंबर. 8 नंबर कडच एकदम तास. कड होती. फाटीचं काय वैशिष्ट्य सांगाल? फाटी आहे फाटी एक नंबर चांगली. पळायला पण चांगली. सुधारणा दरवर्षी आयोजक सुधारणा करतात का मैदानामध्ये? दरवर्षी सुधारणा, गेल्या वर्षीपेक्षा चांगली सुधारणा केली. आता हे वर्षी? या वर्षी आणखी पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगली सुधारणा करतात. ही आणि समोर एक सांगायचंय आम्हाला म्हणजे या बैलाचं वैशिष्ट्य आहे, वाटार स्टेशन आम्ही वाघदेव महाराजांच्या आशीर्वादानं आता गुलाल चालू झाला आमचा. गुलाला आम्ही उन्हाळाभर आम्ही गुलाल तुटत नाही बैला. वर्षभर गुलाल सुरुवात होती आमची. सुरुवात आहे आमची दरवर्षी त्या बैलाची. म्हणजे आता वाघदेव महाराजांच्या रथोत्सवापासून सुरुवात होती, ते उजावर पावसाळा पेडगाव पर्यंत आम्हाला गुलाल तुटतच नाही त्या बैलाचा. म्हणजे वैशिष्ट्य आहे. एवढा जबरदस्त आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे वाघदेव महाराजांचा. मित्रांनो, श्री समर्थ वाघदेव महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांचा मैदानाचा गुलाल जर कपाळाला लाभला तर नंदी ते काय गुलालात राहतात, त्याचं एक उत्तम आणि जिवंत उदाहरण म्हणजे आरबवाडीचे हे सगळे रुद्रा शेठचे नियोजन करणार आहेत. सलग 3 वर्ष एका मैदानाचा फायनलचा गुलाल घेणं हे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये इतिहास रचण्यासारखं आहे. आज ज्येष्ठ समालोचक प्रताप तात्या जांजुर्णे यांनी सुद्धा रुद्रा शेठचा आदराने उल्लेख केला आणि कौतुक केलं. काय सांगाल त्याच्याविषयी? तात्यांना आमच्या बैलाबद्दल प्रेम आहे.
विकास असतील तात्या असतील तात्या. सगळ्यांचं प्रेम आहे बैलावर आणि त्यामुळे बैल आमच्यासाठी पळतोय त्यांच्यासाठी पळतोय हा. बैल सर्वांसाठी पळतोय तालुक्यासाठी पळतोय. तालुक्यासाठी बैल कोरेगाव पळतोय बरं, तालुक्यात आणि 4 गावांसाठी आमच्या आहे ना बैल जीवाचं रान करतो. त्याचबरोबर तुमचं हे सगळं रुद्रा शेटचं असेल T2चं नियोजन करणार कोण असेल तर कोण कोण नियोजन करतं तुमचं? नियोजनात आता सूरज सकोंडे एक महत्वाचा सूरज सकोंडे असेल, मंगेश पवार मी शिवतरचा, रणजित जाधव गोवे, शंभू असेल, आमचा विकास दादा सकोंडे हे मोठे आधारस्तंभ आहेत आमचे. बरं. विकास दादा सकोंडे बरं. कुठल्या गोष्टीला मागं नाही नाही नाहीच. आम्हाला मोठा आशीर्वाद त्यांचा आहे. बरं म्हणून आम्ही या क्षेत्रात आहे. बर. आणि आजचं काय आज मग काय फायनलला काय होईल काय वाटतंय? फायनलला आम्हाला अपेक्षा आहे आता एक वरच्या नंबरातच राहावी. हा. आणि- इच्छा आमची का वरच्या नंबरात राहावी. बरं. बघू आता वागदेव महाराजांचा आशीर्वाद. बर. त्याचबरोबर दादा तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो आवर्जून. पहिला नंबर केला 2024 मध्ये, त्यानंतर सुद्धा रुद्रा शेटला पायऱ्याला अडचण आहेत, 1 नंबर करून सुद्धा अडचणीत बैलांना येते अडचण. काय पुढं काय फेस करावं लागतंय तुम्हाला दादा? पुढं म्हणजे चांगली बैलांचं काय होते माहिती का, चांगली बैल माया गेली की माणूस वायदेश्वर काय बोला ना, तुमचा पळू नाही तर ना पळू, त्यांना काय पडलं नाही. पूर्वी कसं असायचं, मी 30-35 वर्ष ह्या नादात आहे. बर. शब्दा खात्री बैल द्यायची, प्रेमा खात्री बैल द्यायची, त्याचा बैल कमी पळू किंवा जास्त पळू, पूर्वी असं होतं. आज आता तसं राहिलं नाही, आज शब्द प्रेम दोस्ती काय राहिली काय क्षेत्रात? नाही राहिली. मग कशाला किंमत आली जास्त? पैशाला किंमत आली. मग हे कधी बंद होईल? नवीन पिढीनं कुठेतरी मागं पुढं सरून थांबलं पाहिजे. मग हे कुणाच्या हातात आहे? नवीन पिढीच्या मग हे फोपावत का चाललंय पैशाचं? पैसे आता हे पैशासाठी चालले पैशासाठी सगळे. सगळं काय आहे हे? आता नावासाठी कोण बी कोणाच्या पावती पळतोय, बर कोण बी कोणाच्या पावती पळतोय. आम्ही आमच्याच पावती पळतोय का तर नावासाठी पळतोय. बर. नाव तुम्ही आता एक उल्लेख केला, कोण बी कोणाच्या पावती पळते, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावासाठी पळता. हा. कुठून पण चिठ्ठी निघाली तरी तुम्ही तिथून पळता. पळतो तिथंच. बरं. नावामध्ये काय वैशिष्ट्य असतं काय? आमच्या त्या बैलाचं आहे हा. ना, बैलाचं नावासाठी आम्ही पळतो. बरं. तो आमचं टिट्टू जीव नाव. आहे. T2साठी. आमचा जीव आहे तो. आणि त्याचबरोबर हे ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत, जवळपास 30 वर्ष झालं ह्या क्षेत्रामध्ये दादा तुमचा अनुभव यांना. तुम्ही एक सुंदर असं एक वाक्य बोलून गेला की मी नावासाठी पळतो, कोणाची चिठ्ठी पळत नाही, लयत लय पैरे करी, ह्याच्या व्यतिरिक्त कुठंच नाही. दुसरं एक जिवंत उदाहरण सांगतो. माझा म्हातारा बैल होता, आता मेला 2 वर्ष झालं, लाडक्या म्हणून होता. हा. तो बैल आवताच्या बैलाला सुद्धा दिला मी दुसऱ्या वासराला, बरं. आणि चिंदवलीत 1 नंबर केला टॉपच्या गाड्या मारून. किती सालची ही आहे? ती आता बंदीच्या अगोदरची बंद- गोष्ट. बंद- कोणाला इचरा त्या सीमेत अण्णामामा खांडाळा होता, परत दत्ता पाटकळ पतंग होता, राहुल डायव्हर मर्डेकरांचा बाब्या होता. अशी टॉपची बैल होती. आवताच्या दुसऱ्या खोंडाबरोबर 1 नंबर केला होता त्या बैलानं. शिवाय आता जुन्या माणसांचा नाद राहिलाय का आपल्या जुन्या पिढी? नाही राहिला. आता नवीन पिढीच्या हातात गेलाय, त्यामुळे नवीन पिढीने थोडंफार बदल केला पाहिजे. पिढीला. नवीन पिढी कुठेतरी थांबलं पाहिजे आणि संबंध जोपासलं पाहिजेत. हं. आपले संबंध जे रिलेक्शन आहेत, पाहुणा रावळ कोण आहे, त्यांना बैल दिली पाहिजे आणि त्यांची बी उजाडात काढली पाहिजे. बरोबर. एकमेकाला धरून राहिलं पाहिजे. कुठेतरी पैशाचा अपव्यय टाळला पाहिजे, पैशाला कुठेतरी थांबायला हवं. जसं दादानी सांगितलं की वायदीशिवाय आता काय मैदानांमध्ये चालत नाही. दादानी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. मित्रांनो, एक बैलगाडी शर्यत क्षेत्रातले ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत आरबवाडीचे बाबूराव सकोंडे, एक जुने ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातले. आणि आनंदाची बाब म्हणजे मित्रांनो, रुद्रा शेट आज सलग 3 वर्ष झालं वॉटर स्टेशनच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये फायनलचा मानकरी ठरलेला आहे. धन्यवाद दादा. आणि आता रुद्रा शेटला चांगले सुंदर पैरे होय. आहेत हीच आशा बाळगतो. चालतंय. धन्यवाद. धन्यवाद. चॅनलचं नाव काय? मैदान रिपोर्ट. मैदान. मैदान रिपोर्टरनं आमची मुलाखत घेतल्याबद्दल तुमचं बी आभार. अहो लय शोधलं मी तुम्हाला. लय शोधलं, सापडत नव्हते. मला एक जण म्हटलं इथं दत्तकृपा आलेले त्यांच्या गाडीवर, नंबर मी माहित नाही, दत्तकृपा आलेले, मग शोधत आलो. आमची मुलाखत निसर्गाची नाळ हा. पहिल्यांदा घेतली, नंतर दुसऱ्यांदा जर मुलाखत घेतली असेल तुम्हीच. बरं, चालतंय. धन्यवाद.